वेलकम फ्रॉम वन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा जी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा TET 2025 निकाल जो आहे, अंतरिम निकाल जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे आणि काही उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न असू शकतो की किती मार्क्सला जे आहे पासिंग आहे। 82 मार्क्स जर असेल तर आपण पास आहोत का, किंवा मग 83 मार्क्स कोणत्या विद्यार्थ्याला लागणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90 मार्क्स जर असतील, 90 किंवा 89 मार्क्स, तर त्या संदर्भात सुद्धा। आणि विशेष अजून एक महत्त्वाची माहिती आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने सुद्धा स्पष्टीकरण जे आहे किंवा त्यांचं काय स्टेटमेंट आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल तो ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणताही नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिला जो महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की एक प्रश्न जो रद्द झाला होता त्या प्रश्नाचे मार्क्स जे आहेत मुलांना देण्यात आलेले आहे अशी माहिती मिळते आणि त्यानुसारच तुमचा जो स्कोर आहे किंवा त्यानुसारच तुमचा जो रिझल्ट आहे तो अनाउन्स केला गेलेला आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल TET परीक्षेचे पेपर 2 असतात, TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2। आता TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2, तर पेपर क्रमांक 2 जो आहे त्याच्यामध्ये परत तुम्ही जर सायन्स फॅकल्टीचे असाल तर त्यावेळेस तुम्हाला मॅथ आणि सायन्सचा पेपर असेल तुमचा, किंवा मग एक तर तुम्ही आर्ट फॅकल्टीमधून असाल तर तुमचा सोशल सायन्स असेल। तर त्यावेळेस बघा इथे आता किती मार्क्सला पास आहे ते बघूया। ॲक्च्युअलमध्ये पेपर 1 जो आहे, पेपर 1 होता, त्याच्यामध्ये पूर्ण एकूण प्रश्न जे होते ते होते 150 प्रश्न। त्याच्यामध्ये कोणताच प्रश्न त्याच्यामध्ये चुकलेला नाही किंवा रद्द दाखवलेला नाही। त्याने जिथे हॅश दाखवलं म्हणजे तो प्रश्न जो आहे संदिग्ध आहे किंवा त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखा आहे किंवा तो प्रश्न रद्द होणार आहे। तर असं काही नाही आहे पेपर 1च्या उत्तर सूचीमध्ये जी आपण आन्सर की बघितली पेपर 1ची, तर त्याच्यामध्ये तसं काही नाही आहे। त्याच्यामुळे जिथं पेपर 1 आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे। तर तुम्ही 150 पैकी तुम्हाला पासिंगसाठी मार्क्स किती लागणार, तर तुम्हाला पासिंगसाठी मार्क्स पेपर 1 मध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नसल्यामुळं तिथे तुम्हाला पासिंगसाठी 55% लागणार। आता 55% किती, तर 55% म्हणजे जवळपास 83 मार्क्स तुम्हाला जे आहे पास होण्यासाठी लागणार। तुम्ही म्हणाल की बाबा 82 मार्क्सला पास आहे किंवा नाही, ते सुद्धा सांगतो मी समोर थोड्या वेळानं। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे सायन्स आणि मॅथमध्ये एक प्रश्न रद्द आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 150 पैकी मार्क नाही घ्यायचे, तुम्हाला 149 पैकी 55% घ्यायचे। त्याच्यामुळे तिथं ज्यांचं सायन्स मॅथ आहे त्या विद्यार्थ्यांना 82 मार्क्सवर सुद्धा पास दाखवलेलं आहे किंवा त्यांना 82 मार्क्स लागतात पासिंगसाठी। आणि सोशल सायन्सचे जे विद्यार्थी आहेत पेपर 2 साठी, तर त्यांचा कोणताच प्रश्न रद्द नाही झाला, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा जे आहे 150 पैकी मात्र 55% लागणार आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, इथे एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की काही विद्यार्थ्यांना 82 मार्क्स लागतात, काही विद्यार्थ्यांना 83 मार्क्स लागतात। असं का होतंय, तर बघा पेपर 1 साठी जर विचार केला आपण तर 83 मार्क्स लागतात, आणि सायन्स मॅथ्ससाठी विचार केला पेपर 2 साठी तर 82 मार्क्स लागतात, आणि सोशल सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 83 मार्क्स लागतात। असं का होतंय, कारण की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं कदाचित त्यांनी असं कॅल्क्युलेशन केलं की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जर एखादा प्रश्न रद्द झाला होता मॅथ आणि सायन्सचा, मग त्यांनी बाउंड्रीवर म्हणजे 82 मार्कवर पास केलं 55% नुसार, एक्झॅक्ट त्यांना 55% पाहिजे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी नाही पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची राहिली गोष्ट कोणती की 83 मार्क्स कोणत्या विद्यार्थ्यांना पाहिजे, सोशल सायन्स किंवा ज्यांचा पेपर 1 होता तर त्यांचा कोणताच प्रश्न रद्द नाही झाला तर अशा विद्यार्थ्यांना 83 मार्क पाहिजे। मग आता विद्यार्थ्यांचा अजून एक प्रश्न असू शकतो की 82 मार्कला पास आहे किंवा नाही, ठीक आहे, हा प्रश्न आहे मेन मुद्दा। आणि सोबत ओपनचे जर तुम्ही असाल, ओपनमधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यावेळेस तुम्हाला किती मार्क पाहिजे, तर ओपनमधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यावेळेस तुम्हाला 90 मार्क्स पाहिजे, म्हणजे 60% पाहिजे। 150 पैकी 60% 90 मार्क्स, आणि 150 पैकी 55% म्हणजे 82 मार्क्स, ठीक आहे। तर 82 मार्क्स न पकडता याने 83 मार्क कन्सिडर केले। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे का, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं एक गोष्ट क्लिअर केली आजच्या तारखेमध्ये, ती कोणती आहे ते सांगतो। हे बघा इथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काय म्हटलेलं आहे, जे काही आक्षेप असतील ते ईमेलद्वारे किंवा इतर तक्रारी अर्जाद्वारे परीक्षा परिषद यांना कळवा। हा निकाल अंतरिम आहे, हा निकाल अंतिम नाही। जे काही आक्षेप असतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल। हा जो निकाल आहे हा अंतरिम निकाल आहे, म्हणजे अंतिम निकाल नाही आहे। याच्यानंतर अंतिम निकाल जो आहे तो लावला जाईल, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता त्यांचा निकाल जो आहे परत एकदा सुधारित निकाल जो आहे त्यांना पाहायला मिळू शकतो। आता करायचं काय आहे, एक अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की बाबा 82 मार्कला पास आहे किंवा नाही। तर बघा सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटेट असते, ज्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटेट दिलेली असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला 90 मार्क्स असले तर तुम्ही ओपनसाठी कन्सिडर केला जाता, म्हणजे तुम्ही ओपनमधून क्वालिफाईड होऊन जाता एक्झाम, आणि तुम्हाला जर कॅटेगरीमधून 82 मार्क जरी असले तरी सुद्धा तुम्हाला क्वालिफाईड कन्सिडर करतात ते,
मग आता तोच क्रायटेरिया इथे लागू व्हायला पाहिजे कुठे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची जी एक्झाम होती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच MHA-TET 2025, तर या परीक्षेसाठी सुद्धा हा नियम लागू व्हायला पाहिजे. 82 मार्कवर जे आहे पासिंग दाखवायला पाहिजे किंवा 82 मार्कला पास असायला पाहिजे. आता या उमेदवारांच्या बाबतीत येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच याच्या संदर्भात स्पष्टीकरण देईल. आणि जे विद्यार्थी बॉन्ड्युअर आहे, म्हणजे ज्यांना 82 मार्क्स आहेत आणि जे वाट बघतायत, आता 82 पॉईंट समथिंग, आता उदाहरणार्थ एक अजून एक गोष्ट क्लिअर करून सांगतो, इथे पॉईंट वाईजचा सुद्धा फरक आहे. जर उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराला 83 मार्क आहे, तो तर पासच आहे कॅटेगरीमधून, पण एखाद्या उमेदवाराला 82.50च्या पुढे काहीतरी टक्के आहे, तर त्यावेळेस मात्र तो उमेदवार 101% पास होऊ शकतो फायनल रिझल्टमध्ये. आणि जर एखाद्या उमेदवाराचे 82.30 असेल, म्हणजे 0.5चा फरक नाही आहे, 3चा आहे, तर त्यावेळेस मात्र तो 82 मार्कवर पास होणार नाही आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा क्रायटेरिया तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून थोडक्यात म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांचे 82 मार्क्स आहेत, तर त्यांनी फक्त तुम्ही तुमचा आक्षेप जो आहे, जे तुम्हाला सांगितलं आहे तिथे तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर आक्षेप नोंदवा. आक्षेप नोंदवल्यानंतर किंवा मग ईमेलद्वारे एक ईमेल करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना, त्यांना सांगा की माझा स्कोअर जो आहे तो 82 मार्क्सचा आहे, एवढ्या मार्क्सपैकी 150 किंवा 149 मार्कपैकी, आणि मी क्वालिफाईड असून सुद्धा माझ्या याच्यावर एलिजिबल येत नाही आहे, तर असं का होतं आहे काय नाही, त्यांना उत्तर विचारा, ते उत्तर देतील. आणि जो फायनल रिझल्ट असेल तुमचा तो सुद्धा सुधारित होऊन येईल. तर हा व्हिडिओ होता आणि या संदर्भात ही पूर्ण माहिती होती. तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर झाले असतील. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले नसतील किंवा काही कारणास्तव त्यांना हा पेपर उत्तीर्ण करता नाही आला, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET एक्झाम 2025, तर तुम्हाला काही अडचण नाही आहे. येणाऱ्या परत मे किंवा जूनमध्ये जे आहे परीक्षा परत होणार आहे, पुढची TET परीक्षा जी आहे ती, त्याच्यामुळे त्या TET परीक्षेची तयारी करा. आणि जर तुम्ही आतापासून तयारी केली तर अजूनही तुमच्याजवळ जे आहेत खूप सारे काही महिने जे आहे अवधी शिल्लक आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता आणि ती परीक्षासुद्धा क्रॅक करू शकता. त्याच्यामुळं शिक्षक पात्रता परीक्षा तुम्हाला माहिती आहे, शिक्षक जर तुम्ही असाल, आता तर सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं होतं की जे शिक्षक रुजू आहेत त्यांना सुद्धा TET कंपल्सरी करण्यात आलेली आहे किंवा त्यांना सुद्धा TET बंधनकारक करण्यात आलेली आहे. आणि जे शिक्षक होऊ इच्छितात अभियोगधारक, त्यांना सुद्धा TET वर्ग 1 ते 8साठी कंपल्सरी आहे. त्याच्यामुळं TET परीक्षा पास होणं खूप आवश्यक आहे. तर येणाऱ्या TET परीक्षेची सुद्धा तयारी करा, निराश न होता परत एकदा नव्या उमेदीने तयारी करा. आणि यावेळेस तुम्ही जे आहे, यावेळेस जर तुम्ही सक्सेसफुल नाही झाले तर पुढच्या वेळेस तुम्हाला मात्र तुम्ही सक्सेसफुल नक्की व्हाल, तुम्हाला यश नक्की मिळेल. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता, ही पूर्ण इन्फॉर्मेशन होती. आणि 82 मार्क्सवर कदाचित तुमचा जो स्कोअर आहे, जर 82 मार्क्स असेल तर त्यावेळेस तुम्हाला फायनल रिझल्टमध्ये कदाचित तुमचा जो निकाल आहे तो चेंज होऊन येऊ शकतो. त्याच्यामुळं स्टे पॉझिटिव्ह आणि वेट करा की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या संदर्भात काय निकाल घेणार किंवा काय निर्णय देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तो जो निर्णय आहे तो निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे इतर अभियोगधारकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईड्स नोटिफिकेशन मिळेल ऑलवर सेट करा. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.